नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पाऊले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आरोग्य विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये हे पदभरती सुरू आहे. काही महानगरपालिका अंतर्गत सुरू आहे, तर काही जिल्हा परिषद अंतर्गत सुरू आहे. तर ह्या NHM अंतर्गत जे पदभरती सुरू आहेत हे कंत्राटी स्वरूपाचे आहेत. तशीच एक जाहिरात आता झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे. MPW म्हणजेच आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी ही जाहिरात आहे. आणखीन ह्या जाहिरातीसाठी बऱ्यापैकी विद्यार्थी परमनंटची जे जाहिरात असते आरोग्य सेवकची त्यासाठी वाट पाहत असतात. परंतु जर आपल्याला ह्या कामाचा अनुभव जर हवा असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. वेतन देखील चांगलं आहे आणि भविष्यात ते वाढत जातं. आणखीन भविष्यात याचे समायोजन देखील होऊ शकते. शासन जे कंत्राटी कर्मचाऱ्याचे समायोजन करत आहे, त्यामुळे आता जाहिरात डिटेलमध्ये आपण पाहायला सुरुवात करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यशाची पाऊले या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्व प्रकारच्या नोकरीच्या अपडेट्स, करिअर गायडन्स या सर्व पद्धतीच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात आहे. आणखीन जे ह्यापूर्वीच्या जाहिरातीप्रमाणे ही 15वा वित्त आयोग जो आहे त्या अंतर्गत ही पदभरती सुरू आहे. कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे, परंतु MPW ही पोस्ट ही महत्त्वाची पोस्ट आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी ह्या पोस्टसाठी अप्लाय करत असतात, अभ्यास करत असतात, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी. त्यामुळे अनुभवासाठी तुम्ही देखील ह्या पोस्टचा विचार करू शकता. हा अनुभव ग्राह्य धरला जातो. आणखीन आता ही पोस्ट कुठली आहे तर ठाणे महानगरपालिकेअंतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणची ही ह्या जागा आहे आणि 58 जागा आहेत. आता ह्या 58 जागामध्ये वर्गीकरण पाहूया आपण. SC साठी 9 जागा आहेत, ST साठी 5 जागा आहेत, VJA साठी 2 जागा आहेत, NTB साठी 2 जागा आहेत, NTC साठी 2 जागा आहेत, NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी 1 आहे, OBC साठी 13 आहेत, SCBC साठी 7 आहेत, EWS साठी 7 आहेत, ओपनसाठी 9 आहेत. अशा टोटल 58 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रतेची 12वी सायन्स, आणखीन पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा जो 12 महिन्याचा आहे तो पूर्ण असणे आवश्यक आहे. आणखीन बेसिक 12वी सायन्स पास हेच त्याचं क्वालिफिकेशन आहे. बाकीचे जे 2 कोर्सेस आहेत पॅरामेडिकलचे ते तुमचे एक्स्ट्रा पॉईंट म्हणून ग्राह्य धरले जातात. आणखीन तुमचं जर अनुभव असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. वेतन किती असणार आहे तर 18,000 इतके वेतन, मासिक वेतन असणार आहे. मानधन स्वरूपात वेतन असणार आहे तुमचं. वयोमर्यादा किमान 18 आणि जास्तीत जास्त 64 वर्ष इतके असणे गरजेचं आहे. आता हे बघा, म्हणजे कंत्राटी स्वरूपाची 11 महिन्याच्या कालावधी करार पद्धतीने ही भरली जाणारी पदभरती. आता सुरुवात कधी होणार या पदभरतीला फॉर्म भरायला तर 7/3/2025 ते 21/3/2025 पर्यंत अर्ज सादर करायचे. आता पाहूया डिटेलमध्ये जाहिरात. आता ही जाहिरात तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील मिळून जाईल किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता डिटेलमध्ये. आता काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया यातून. आता हा जो अर्ज आहे तो आपण स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये भरायचा आहे. आणखीन तो व्यवस्थित हा जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्येच, ह्या नमुन्यामध्येच अर्ज तुम्ही डाउनलोड करून तो भरून द्यायचा आहे. ह्या फॉर्मॅट व्यतिरिक्त दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये अर्ज असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. तुमच्या शैक्षणिक अर्हतेचा सविस्तर आणि अचूक तुम्ही नोंद त्या अर्जामध्ये करणे आवश्यक आहे. त्यानंतर किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेले असणे आवश्यक आहे. आता शैक्षणिक पात्रतेसंबंधी आता हा जो नियम आहे त्यांचा 12वी सायन्स ही पात्रता आहे ती आता नुकतीच बदललेली आहे. ह्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये
शक्यतो 1 वर्ष झालं असेल. यापूर्वी 10वी पासवरती हे MPWची पोस्ट भले कंत्राटी असून दे किंवा हंगामी फवारणीची जी असेल किंवा परमनंटची असेल ती 10वी पासवरती होती यापूर्वी. परंतु आता शासनाने यामध्ये बदल केले आहेत. आता 12वी सायन्स पास असणे गरजेचं आहे. आणखीन सॅनिटरी इन्स्पेक्टरचा 12 महिन्याचा जो कोर्स आहे तो पूर्ण असणे देखील आपले आवश्यक आहे. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता ही पूर्ण असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे MPWच्या जागा ह्या भरपूर निघत असतात आणि परमनंटच्या जागा निघत असतात. बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी ह्या पोस्टची वाट पाहत असतात आणि ह्या पोस्टसाठी अप्लाय करत असतात. आणखीन ह्याचा हा 100%चा जो कोटा आहे त्याचा ह्यापूर्वी विभाजन असं असायचं की 50% सरळ सेवेने, 40% हे हंगामी फवारणी अंतर्गत जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी राखीव ठेवला होतो. 10% हे अनुकंपाचा कोटा असायचा. अनुकंपाचा कोटा हा काय प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक पोस्टसाठी हा 10% राखीव असतोच. तसा या पोस्टसाठी देखील होता. 40% हे हंगामी फवारणीचं जे कर्मचारी ह्यापूर्वीचे होते त्यांचं. परंतु आता हे हंगामी फवारणीचे कर्मचाऱ्यांचं जे कोटा तो भरत आले. त्यांची वेटिंगची जी नावं आहेत ते देखील आता नुकतीच 2023-24ची भरती झाली. त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे बऱ्यापैकी हंगामी फवारणीचे जे कर्मचारी आहेत त्यांचा हा कोटा पूर्ण झालेला आहे. आणखीन आता सरळ सेवेनेच ते MPWची पोस्ट भरली जाणार आहे. तिथून पुढे ज्या राहिलेल्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झाल्यानंतर तिथून पुढे मग पूर्णपणे सरळ सेवेने होणार. परंतु जरी सरळ सेवेने होत असताना देखील जर पुढे भविष्यात आपल्याला जर अनुभवाची गरज लागली तर आपण हे कंत्राटी स्वरूपात जर आपण काम केलं असेल तर आपल्याला प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. किंवा नुकतेच 1 वर्षापूर्वी जे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे समायोजनासाठी GR निघाला होता व आता त्या कॅडरच्या प्रत्येक कॅडरचे जे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन सुरू आहे. 10 वर्ष ज्यांचे पूर्ण होतील त्यांचे. भविष्यात ते 10चे 5 वर्ष कधी करतील मे बी गव्हर्मेंट काही सांगू शकत नाही. त्यामुळं गव्हर्मेंट जॉब असणं भले तो कंत्राटी असेल किंवा परमनंट असेल महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता. बाकी तुमची सर्व माहिती व्यवस्थित फिल करायची असे त्यांनी त्यात सांगितलेले आहे. अनुभवाचा तपशील देखील तुम्ही टाकायचा आहे. ह्यापूर्वी कुठे काम केलं असेल त्याचा. आणि कोणत्या पदासाठी आता काय MPWची पोस्ट आहे त्यामुळे त्या पदाचा संबंध नाही. बाकी काही कागदपत्रे वगैरे तुमची असणे आवश्यक आहे, अटेस्टेड केलेली आहे. आता अर्ज शुल्क जे आहे त्याबद्दल माहिती इथं त्यांनी सांगितलं बघा. ओपनसाठी 750 रुपयाचा, आणखीन राखीव प्रवर्गासाठी 500 रुपयाचा तुम्ही DD काढायचा आहे राष्ट्रीयकृत बँकेचा. तो DD कोणाच्या नावे असले पाहिजे तर इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या नावे असणे गरजेचं आहे. आणि तो जो अर्ज शुल्क आहे तो नॉन रिफंडेबल असणार आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक व स्पष्ट अक्षरात भरावी. एकदा अर्ज सादर करताना भरलेली माहिती खाडाखोड करण्यात येऊ नये. अर्ज सादर केल्यानंतर अर्ज कोणतेही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे बघा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे, खाडाखोड करू नका. त्यानंतर त्यामध्ये कोणतेही तुम्हाला बदल करता येणार नाही. आता तुमचा जो वयाचा पुरावा आहे तो जन्म प्रमाणपत्र असं, शाळा सोडले दाखला किंवा माध्यमिक शाळा परीक्षा SSCचं जे सर्टिफिकेट असतं त्यावरती ती जन्माची नोंद असते ती ग्राह्य धरली जाणार आहे. आणि ती जन्म दिनांक आणखीन तुमचं वय कुठल्या दिवशीचं कॅल्क्युलेट होणार तर 21/3/2025 रोजीचे तुमचे वय कॅल्क्युलेट हे केले जाणार आहे. उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 64 राहील. म्हणजे आता बघा किमान आता इथं सांगितलेले इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेले मिनिमम एज तुमचा 18 किंवा जास्तीत जास्त 38 असणे गरजेचे ओपन कॅटेगरीसाठी. आणि बॅकवर्ड क्लाससाठी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान 18 आणि जास्तीत जास्त 43 असणे आवश्यक आहे. त्यानंतर पाहू शकता ज्यावेळी तुमचे सिलेक्शन होईल त्यावेळी तुमची मूळ कागदपत्रांची तपासणी होणार. त्यामध्ये सर्व प्रकारचे तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत सिलेक्शन करताना ते असणे गरजेचं आहे. बाकी डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे सर्व तुमचे सर्टिफिकेट्स, कास्ट सर्टिफिकेट वगैरे असणे गरजेचं आहे. तुमचे MSCIT असणे गरजेचं आहे.
आता इथे एक महत्त्वाची आणखीन सूचना काय दिली तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र EWS सर्टिफिकेट व सामाजिक शैक्षणिक मागास प्रमाणपत्र SEBC सर्टिफिकेट सादर करावे व आपणास निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करावे. म्हणजे तुमचे जे प्रमाणपत्र आहेत ते तुमचे असणे गरजेचं आहे. आता EWS आणि SEBCचे जे तुमचे प्रमाणपत्र आहेत ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याचे त्या ठिकाणी नोंद करा. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर तुम्ही नोंद करू नका, नाहीतर तुम्ही निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात, एवढं लक्षात घ्या. MSCIT असणे गरजेचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे कंपल्सरी. तुमचा अलीकडच्या काळातील फोटो आणि त्यावरती तुम्ही सही करून द्यायची आहे तुमच्या अर्जावरती व्यवस्थितरित्या. आता ह्याचे जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट सिलेक्शन कसं असत नाही, तर तुमचे जे मार्क्स आहेत अंतिम वर्षातील, आता इथं 12वी सांगितलं म्हटलं, 12वीचे जो तुमचे मार्क आहेत ते त्याचे 50% गुण धरणार आहेत. मग तुमची जे टक्केवारी असेल त्या पद्धतीने त्याचे रूपांतर 50 गुणांमध्ये होणार आहेत. त्यानंतर तुमच्या अतिरिक्त शैक्षणिक अर्हता आहे, म्हणजे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे आहेत त्याचे देखील गुण ह्यामध्ये पकडणार आहेत. आणि अनुभव असे मिळून 100 गुण असणार आहेत. मग अनुभव प्लस तुमचे एक्स्ट्रा जे तुमचे शैक्षणिक अर्हता आहे, आणखी जे किमान शैक्षणिक अर्हता आहे त्या गुणाच्या आधारे तुमचे 100 गुणातून सिलेक्शन होणार आहे. आता पाहू शकता पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, बाकीच्या बेसिक सूचना दिलेल्या आहेत त्यांनी, तर तुम्ही वाचून घ्या. की आता अर्ज करण्याची अंतिम दिनांक हे 21 मार्च 2025 आहे आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज द्यायचा आहे. सदर प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार हे 80% किंवा पूर्णतः मान्य आयुक्त यांना असतील. म्हणजे तुम्ही हे जी जाहिरात आहे ही पूर्णपणे मानधन म्हणजे कंत्राटी स्वरूपात आहे आणि मानधन हे एकत्रित मानधन आहे. तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. आणि ही पदे कंत्राटी आहेत, राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्य शासनाच्या पदाचे काही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाहीत असे यांनी इथे सांगितले. तरी देखील मध्ये त्यांचं आंदोलन झालं होतं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या आंदोलनाला यश मिळून त्यांना समायोजनाची प्रक्रिया त्यांची सुरू आहे. त्यांचं समायोजन झालेलं आहे. जरी ते कंत्राटी पद भरताना ते तसे तुमच्याकडून बॉन्डवरती वगैरे लिहून घेतात, तरी देखील त्यांचं समायोजन होत असतं. समायोजन शासन करत असतं, कारण इतक्या वर्ष त्यांनी जे काम केलं असते त्यांना अनुभव असतो. हे अनुभवी लोक घेणे हे गव्हर्नमेंटला फायद्याचं असतं. त्यामुळे गव्हर्नमेंट हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन आरोग्य विभागात असू दे किंवा प्रत्येक कुठल्याही विभागात असू दे ते त्यांचं समायोजन हे करत असतात. अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील कमेंट करायला विसरू नका व इतर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलला ते जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.